मंगलमय मंगलकर्ण शीतरागविद्या नमो ताई जाते अरहंतात्महा हरिमंगल हरि महाग्रंथ करण कोकाश जाते मिले समाज कब पाए नित्य पदराग पाए नित्य पदराग। मोक्ष मार्ग प्रकाशित आचार्य कल्प पंडित चौधर्माजीने दिलेला हा ग्रंथ आहे। 6वा अधिकार कुदे कुगुरु आणि कुधर्माचा परिचय। मिथ्या देवादिक भजे ओ भय मिथ्या भाव तजसी नको साचे भजो यह इथे सकुपा। कुधर्माचं निरूपण झालेलं आहे। जिनेंद्र भगवंताने जिनवाणीमध्ये त्यांच्या उपदेशामध्ये धर्माचं जे निरूपण केलेलं आहे त्याला न जाणता आपल्या इच्छेप्रमाणे राग द्वेषाला वृद्धिंगत करणारं कुतूहल वगैरे वाढविणारं दोष वाढविणारं जे क्रिया आचरण वगैरे करत असेल मन वचन कायेच्या क्रिया करत असेल कशाला रागद्वेष वाढविणाऱ्या कुतूहल वगैरे करणाऱ्या त्या सर्व काय आहेत कुधर्म आहे। मग धर्म काय आहे ज्याच्यामुळे अंतरंगामध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये रागाधिक मिस्ती वितराग भावाची वृद्धी होईल है ना, त्याचंच नाव धर्म आहे असं सर्व तीर्थंकराने सांगितलेलं आहे। धर्माचं स्वरूप काय आहे की ज्याच्यामुळे जे आचरण केलं असताना ज्याचं चिंतन केलं असताना ज्याचं मनन केलं असताना जी क्रिया केली असताना आपल्या अंतरंगामध्ये वितराग भावाची वृद्धी होते। कशाय भाव मिटतात मिथ्यात्वादिक भाव मिटतात आत्मस्वरूपाचं भान होतं त्याचं नाव धर्म आहे। आली गोष्ट लक्षात। बाकीचे ज्याच्यामुळं रागद्वेष वाढतील वगैरे अशा क्रिया आहेत कुतूहल वाढेल रंग राग वगैरे संसारिक कार्यामध्ये उत्साह वाढेल त्या सर्व आहेत त्या कुधर्माचं कारण आहे। पुढे सांगतायत यही रेणसार ग्रंथ में शास्त्र में कहा है। हे चालले ना रेणसार शास्त्र में कहा है 5 नंबर 188 सत्पुरुषाणं दानं कप्पतरुणं फलानं सोहं वा लोहीनं दानं दयी विमान सोहा सवत्सराणे। सत्पुरुषों को दान देना कल्पवृक्ष के फलों की शोभा समान है। सत्पुरुषांना दान देणं हे कल्पवृक्षाच्या फळाच्या शोभेप्रमाणे। जो सत्पुरुषांना दान देतो तो उत्तम मध्यम आणि जगन्य भूमीमध्ये जन्म घेतो। कल्पतरूची फळं त्याला चाखायला मिळतात म्हणून सत्पुरुषांना दान देणं हे कल्पवृक्षाच्या फळाप्रमाणे शोभायमान आहे। शोभा भी है और सुखदायक भी है। बस याच्यामध्ये शोभा पण आहे सत्पुरुषाला दान देण्यामध्ये सम्यक दृष्टी चतुर्थ गुणस्थान वाले पंचम गुणस्थान वाले व्रती आणि षष्टम सप्तम गुणस्थान वाले मुनी हे सत्पुरुष मानले गेले आहे। ज्यांना सत्य ज्ञान आहे आपल्या सत्स्वभावाचं भान आहे ते सत्पुरुष आहे। सत्पुरुष काय त्या ठिकाणी ज्यांना आपल्या सत्स्वभावाचं भान आहे सत्स्वभावी आत्म्याचं ज्ञान आहे त्या ठिकाणी या देहापासून भिन्न रागाधिकापासून भिन्न शुद्ध चैतन्यमय आत्म्याचं ज्याला भान आहे तो सत्पुरुष आहे। सद्द्रव्याचं ज्ञान आहे
तर हे अशा प्रकारे त्यांना दान देणं हे शोभा पण आहे आणि सुखदायक पण आहे. तथा लोभी पुरुषों को दान देना होता है व शव अर्थात मुर्दे की ठटरी की शोभा समान जानना. आणि ज्यांना आत्मस्वभावाचं भान नाही, लोभी आहे, विषय कषायांचे लोभी आहेत, खानपानाचे लोभी आहेत, है ना, धनसंपत्तीचे लोभी आहे, त्यांना दान देणं ते काय आहे, शव अर्थात मुर्देची ठटरी की शोभा के समान है. मुर्द्याची ताटी असते ना, त्याला किती शोभायमान केलं म्हणजे त्याची शोभा होईल. ते मुर्दाच आहे ना, त्याच्यामध्ये चैतन्यच नाही. त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये चैतन्य नाही म्हणजे त्याला आत्मस्वभावाचं भान नाही, तो मुर्दा आहे. कोण मुर्दा आहे? कोण मुर्दा आहे? ज्याला आपल्या आत्म्याचं ज्ञान नाही ते मुर्दा आहे. ते शरीर आणि बाह्य पदार्थाचं ज्ञान असून काय उपयोग? त्याला आपल्या चैतन्य स्वभावाचं ज्ञान नाही. म्हणून आपल्या चैतन्य स्वभावाचं भान करा. त्याच्याशिवाय या शरीराला पण शोभा नाही, घराला पण शोभा नाही, या दुनियाला पण शोभा नाही. जर चैतन्य जीव नसेल तर शोभा कशाला आहे ना? हे चैतन्य प्राण आहेत म्हणून सगळ्याला शोभा आहे. नाहीतर त्या ठिकाणी कसं या ठिकाणी मुर्द्याला शोभा का नाही, तर त्याच्यामध्ये चैतन्य प्राण नाही आणि त्याची छत्री आहे, ती ताटी आहे, किती सुशोभित करेल तर ती शोभेला प्राप्त होईल, कारण त्याच्यामध्ये चैतन्य प्राण नाही, जाणणारा निघून गेलेला आहे. अलग लक्षामध्ये. तर तथा लोभी पुरुषों को दान देना होता है वह शव अर्थात मुर्दे की चटरी की शोभा समान है. शोभा तो होती है परंतु मालिक को परम दुखदायक होती है, इसलिए लोभी पुरुषों को दान देने में धर्म नहीं है. जे कषायवान आहे, लोभी आहे, त्यांना दान देण्यामध्ये धर्म नाही. हे लक्षात घ्या. धर्म कशामध्ये आहे? वीतरागत, जे वीतरागतेचे पोषण करणारे आहे, जे वीतरागी आहे. त्या ठिकाणी 4 कषायाच्या अभावामध्ये वीतरागता प्रकट केलेले आहेत ते देव, 3 कषायाच्या अभावामध्ये जी वीतरागता प्रकट केलेली आहे ते गुरु. कषायांचा अभाव करण्याचा जे उपदेश देते आहे तो धर्म किंवा जिनवाणी. हेच वंदनीय आहे, पूजनीय आहे, तेच आपल्या आत्म्याचं हित करणारे आहे. याच्याशिवाय अन्य कशामध्ये हित नाही. तथा द्रव्य तो ऐसा देना चाहिए उससे धर्म बढ़े. बघा आणखी पुढे सांगितलं, द्रव्य द्यायचं ते पण असं दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे वितरागता वाढे, रागभाव घटे, मोह घटे, विकार घटतील, असं द्रव्य दिलं पाहिजे. द्रव्य तो ऐसा देना चाहिए जिससे धर्म बढ़े. परंतु स्वर्ण, हत्ती आदि देने से तो हिंसाधिक उत्पन्न होते हैं. सोनं देईल, पैसे देईल, हत्ती वगैरे देईल, घोडा वगैरे अशा प्रकारचं दान देईल तर त्याच्याद्वारे हिंसाधिक उत्पन्न होती और मान लोभाधिक बढ़ते हैं आणि त्याच्याद्वारे कषाय वाढतात, कषाय मिटत नाही. इससे महापाप होता है. त्याच्यामुळे उलट पुण्य नाही होत. त्याला वाटेल मी हत्ती दिला, मी मोबाईल दिला, मी लॅपटॉप दिला, महाराजांना मी हे दिलं ते दिलं. त्या ठिकाणी याच्यामुळे वितरागता वाढेल अशाच वस्तू त्या ठिकाणी त्यांना दिल्या पाहिजे आणि तेही त्यांच्या पात्रतेप्रमाणे. अलग लक्षामध्ये. नाहीतर ते महापाप उत्पन्न करायला कारणभूत ठरेल. विवेक पाहिजे कोणती वस्तू द्यायची ते पण त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये मानाधिक वाढतील, लोभाधिक वाढतील, कषाय वाढतील अशा वस्तू देईल तर काय होईल? पुण्य नाही मिळणार, पाप मिळेल. शास्त्रदान वगैरे करेल तर त्याच्यामुळे उपदेश वगैरे त्याला मिळेल ना, वाचण्याचे भाव होतील, तत्व समजेल, म्हणून त्या ठिकाणी शास्त्रदान वगैरे दिलं जातं. इथे गोष्ट लक्षात. शास्त्रदानाला खूप महत्त्व आहे त्या ठिकाणी सगळ्यामध्ये. ज्या आहारदान दिलं असताना त्यांची एकाग्रता वाढेल, आत्मस्वभावाचं ध्यान होईल, आत्म्यामध्ये अधिक एकाग्रता होईल, अशा प्रकारचा आहारदान वगैरे दिलं पाहिजे. आले लक्षामध्ये. शरीर पुष्ट करण्यासाठी नाही, आत्म्याची एकाग्रता होण्यासाठी आहारदान दिलं जातं है ना, शरीर पुष्ट करण्यासाठी. देताना देखील आपला विवेक पाहिजे, आपले परिणाम कसे आहेत. ते घेतच नाही शरीर पोषणाचा आहार, परंतु आपण देताना आपले भाव देखील या आहाराच्या द्वारे यांना अधिक ध्यानामध्ये तल्लीनता हो.
रत्नत्रयामध्ये दृढता हो, रत्नत्रयाची प्राप्ती हो, अशा प्रकारचा आहार त्या ठिकाणी देण्याचे भाव असतील तर तितकं जसे जितके भाव उच्च दर्जेचे वितराग भावाच्या प्रती अधिक आकृष्ट करणारे असतील तितकं उच्च दर्जेचं पुण्य बांधलं जातं. तर या ठिकाणी अन्य काही देणं हे मान लोभाधिक बढ़ाते हैं, उससे महापाप होता है. ऐसी वस्तुओं को देने वाले को पुण्य कैसे होगा? अशा वस्तू तो दान देईल तर त्याला पुण्य कसं होईल? मागं वाक्य येऊन गेलं ना, जिनागम में सर्वत्र रागाधिक मिटाने का अवलौकिक कार्य घटाने का प्रयोजन है. जिनागमामध्ये जो धर्म करायचा त्याच्यामध्ये रागाधिक मिटाने का, राग अधिक यामध्ये जितके म्हणून कशाय भाव आहेत, विकार भाव आहेत, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती वगैरे, त्या ठिकाणी हे सर्व कशाय भाव मिटविण्याचं आणि लौकिक कार्य घटविण्याचं प्रयोजन आहे. तर धर्म प्रगट होईल. इकडे लौकिक कार्य वाढवून रागाधिक कशाय भाव वाढवून धर्म कसा होणार आहे त्या ठिकाणी. आणि लोक आजकाल जो जैन धर्म विक्रांत भावाला धर्म मानतो, विक्रांत भावाचं पोषण करतो, अन्य धर्म सगळे राग भावामध्ये धर्म मानतात, पुण्यामध्ये धर्म मानतात, मौज मजेमध्ये धर्म मानतात, राग रंगामध्ये धर्म मानतात, आणि जैन धर्म विरक्तीमध्ये वैराग्यामध्ये धर्म मानतो. हे ते गोष्ट लक्षात त्या ठिकाणी. परंतु आजकाल काय गंमत झालेली आहे, पाण्यामध्येच आग लागलेली आहे. कोण विझवणार? जैन धर्मीय या ठिकाणी अन्य लोकांचं अनुसरण करू लागलेले आहे, मौज मजेमध्ये धर्म मानून लागलेले आहेत, रंग रागामध्ये धर्म मानू लागलेले आहेत, त्या ठिकाणी विषय कषायाच्या पोषणामध्ये धर्म मानून लागलेले आहेत. पाण्यामध्ये जर आग लागली तर कोण विझवणार? परिस्थिती अशी उत्पन्न झाली आहे. म्हणून या ठिकाणी शास्त्र स्वाध्याय करा आणि धर्माचं स्वरूप काय आहे हे पहिल्यांदा जाणा. धर्म करण्यापूर्वी धर्माचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. अंतरंगामध्ये रागाधिक मिटणं आणि वितराग भावाची वृद्धी होणं, विषय कषाया संबंधीचे परिणाम नष्ट होणं आणि आपल्या आत्मस्वभावाच्या भावना जागृत होणं, याला जे कारण आहे त्याचं नाव धर्म आहे. याच्याशिवाय जर आपण अन्य कारणासाठी धर्म करत असू, राग वृद्धिंगत करण्यासाठी, विषय कषाय पोषण करण्यासाठी, तर त्या ठिकाणी तो धर्म नाही, पाप भाव आहे. तसा विषय कषायासक्त जीव रतिदानादिक में पुण्य ठहराते है. विषय कषायासक्त जीव आहे ते रतिदानामध्ये पुण्य मानतात. रती प्रेम वगैरे त्याच्यामध्ये उत्पन्न होईल अशा प्रकारच्या वस्तू देणं त्याच्यामध्ये धर्म मानतात. अशा वस्तू त्याच्यामुळं रागभाव वाढेल, रती वाढेल, अरती वाढेल, अशामध्ये दान देण्यामध्ये धर्म नाही त्या ठिकाणी. तर विषय कशा असे कोण करतात? विषय कषायासक्त, विषय कषायामध्ये आसक्त असल्याशिवाय तो विषयांचं त्या ठिकाणी विषयांना पोषक असं दान देणार नाही ना. त्या ठिकाणी दान देईल तो कसं देईल? वितरागतेचं पोषक जे असेल असंच दान देईल. तथा विषयासक्त जीव रतिदानाधिक में पुण्य ठहराते हैं, परंतु जहाँ प्रत्यक्ष सुशीलादि पाप हो वहाँ पुण्य कैसे होगा? तथा युक्ति मिलाने को कहते हैं कि वह स्त्री संतोष को प्राप्त करती है, तो स्त्री तो विषय सेवन करने से सुख पाती ही है. शील का उपदेश किस लिए किया? तो शीलाचा वगैरे उपदेश कशासाठी दिला? कन्यादान वगैरे, ते नाव शब्द दान आहे पण ते दान होऊ शकत नाही त्या ठिकाणी. रति काल के अतिरिक्त ही उसके मनोरथ न प्रवर्तते तो दुख पाती है, तो ऐसी असत्य युक्ति बनाकर विषय पोषण करने का उपदेश देते हैं. असत्य युक्ति बनवून, खोटी युक्ती बनवून राग द्वेषाला पोषक, विषय कषायाला पोषक अशा प्रकारच्या वस्तूंचं दान देणं त्या ठिकाणी ते काय आहे? अधर्म आहे. इसी प्रकार दया दान व पात्र दान के सिवाय अन्य दान देकर धर्म मानना सर्व कुधर्म है. अशा प्रकारे दोष संख्ये दयादान आणि पात्रदान. पात्रदान देण्यामध्ये पात्राची परीक्षा आहे. पात्र पाहून दान दिलं पाहिजे. दयादानामध्ये दया इथं पात्र नाही. दयादानामध्ये दयाबुद्धीनं दान दिलं जातं आणि पात्रदानामध्ये पात्रबुद्धीनं दान दिलं जातं. आणि पात्र किती प्रकारचे सांगितलेले आहेत? 3 प्रकारचे. उत्तम पात्र, मध्यम पात्र आणि जघन्य पात्र. तर त्या ठिकाणी तो फळाला प्राप्त होईल. तर दयादान और पात्रदान के सिवाय अन्य दान देकर धर्म मानना, अन्य दान देऊन
त्याला धर्म मानणं हा सगळा काय आहे? आजकाल कशाला पण दान म्हटलं जातं, नेत्रदान, रक्तदान है ना. मग तो म्हणतो मी नेत्रदान दिले मला पुण्य मिळालं, मी रक्तदान दिलं मला पुण्य मिळालं. कुठं याच्यामध्ये नेत्रदान रक्तदान कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे? दया आणि त्या ठिकाणी असं नाही त्या ठिकाणी. तर या ठिकाणी दयादान आणि पात्रदान ज्याच्यामुळे वितराग भाव वाढतील अशा प्रकारचं दान दिलं जातं. डोळ्याचं दान दिलं तर हो बरोबर आहे की. आणि ते एखाद्या खटकाला दिलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय हो लगेच नाही मेल्याने लगेच काढावं लागतं आणि असेल त्याच्यामध्ये. तर काही करते ना नाही. दान नेत्रदान रक्तदान हे दानामध्ये नाही आलं. रक्त आहे ते अन्य जीवांना चढवण्यामध्ये त्याच्यामध्ये हिंसा खूप आहे. ठीक आहे त्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे. पण हे दानामध्ये टाकलेले नाहीत. नेत्रदान वगैरे आहेत ते दानामध्ये टाकलेले नाही. आणि ही परवस्तू आहे. परवस्तूचं दान आणि त्याचा तो उपयोग काय करेल हे पण दुसरं आहे ना. त्या ठिकाणी त्याचा त्या नेत्र मिळाले तर त्याचा उपयोग जर त्या ठिकाणी विशेष सेवनासाठी वगैरे करेल, विषयांना पाहण्यासाठी करेल, किंवा त्या ठिकाणी एखादा त्या ठिकाणी हिन पुरुषाला त्याचं दान दिलं आणि तो हिंसा वगैरे करण्यासाठी करेल, खटकाला वगैरे दिलं, त्याला डोळे प्राप्त नव्हते तो पण शांत होता, आता डोळे मिळाले तर तो हिंसा करायला लागला तर त्या ठिकाणी पापच करेल ना. त्या ठिकाणी एक पैसा दिला त्या गोळ्याला त्या मनुष्याला दरिद्री आणि त्याने जाळं विकत घेतलं आणि जाळं विकत घेऊन तो मासे पकडत बसला. त्या ठिकाणी असं दारू पिला. शास्त्रामध्ये कसं आहे ना त्या ठिकाणी की जाळं विकत घेतलं आणि तो मासे पकडत बसला. हां नाही पण त्या ठिकाणी पात्र अपात्राची परीक्षा करणं आवश्यक आहे ना त्या ठिकाणी. ते तर आहे. हे दान नाहीच सांगितलं. दान 4 प्रकार, 4 प्रकारचं दान सांगितलंय. आहारदान, औषधदान, अभयदान आणि ज्ञानदान. याच्याशिवाय 5व्या प्रकारचं दान नाही त्या ठिकाणी. बाकीचे कुतर्क करतात त्याच्यामध्ये. आम्ही आमुचे ते सगळे कुतर्क आहेत. रक्तदान दिल्यामुळे त्याचं आयुष्य वाढलं, रक्तदान केल्यामुळे आयुष्य वाढलं नाही, त्याचं आयुष्य होतं त्या ठिकाणी. त्याशिवाय ते लागू पडत नाही. नाही तर रक्त देता देता पण मरणारे लोक आहेत पुष्कळचे. हां त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी माझ्या जन्माच्या वेळेची गोष्ट आहे. त्यानंतर ती 55 वर्ष जगली. तर रक्त नाही दिलं तर तुम्ही थोड्या काळात मध्ये मरताल. ते म्हणजे आत्ता मेले तर चालेल, घरी गेल्या गेल्या मरेल तरी मला चालेल, पण मी रक्त काही चढवणार नाही अशा वेळेस सांगितलं होतं तरी. आणि मग घरी न्यायला सांगितलं तरी. म्हणजे बाई मी दादांना सांगितलं मला घरी घेऊन झालं. आणि घरी आणलं त्या ठिकाणी बस त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी नॉर्मल झालं. त्या ठिकाणी रक्त वगैरे काही चढवण्याची आवश्यकता नाही. रोग असा त्याचा उदय होता संपला मिटला पुन्हा अशा प्रकारे होतं. असे पुष्कळ लोकांची रक्त चढवता मरणाला प्राप्त झाले. न रक्त चढ हां ते रायबागकर होते ना नागपूरचे. ते झालं रायबागकर होते. त्यांची ती पत्नी होती तर ते रक्त न चढवता ऑपरेशन इथं करत नव्हते. शेवटी इथं पंढरपूरला
पहिले डॉक्टरने ऑपरेशन करायचं ठरवलं आणि रक्त न चढवता केलं आणि ते खूप झालं. त्यानंतर ते काही 5-10 वर्षे वगैरे त्यांचं आयुष्य होतं तोपर्यंत ते मिळले आहे. हे रक्तदानाचं फॅड आहे ते श्वेतांबराने मागवलेलं आहे. त्यांना ते सिद्ध करायचे रक्तदान जर तुम्ही देऊ शकता, तुम्ही रक्तदान तर मांसदान का होऊ शकत नाही? रक्तापासून तर मांस बनतं ना. काय पाहिजे आणि इकडे तत्वामध्ये किती चूक आहे. इकडे मुखपट्टी बांधतील आणि इकडे इतकी हिंसा करतील. अशा वेळेस इकडे ते रक्तदान कसे म्हणतील. मग ते महावीर स्वामींना हे कसं झालं, रोग कसा झाला आणि त्याने मग ते औषध घेतलं कसं कावळ्याचं मास, ते सिद्ध करतायच ना. इकडे विकृतता किती आहे त्या ठिकाणी. कल्पित धर्म आहे तो. इकडं अतिरेक पण करतायत अहिंसेचा आणि इकडं स्वैराचार पण तितकाच करतायत त्या ठिकाणी. म्हणून ते कल्पित मत आहे, ते जैन मत नाही त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी औषधासाठी वगैरे मास त्या ठिकाणी त्यांना सिद्ध करायचे ना ते रक्तदान वगैरे त्या ठिकाणी. मांसदान का होऊ शकत नाही आणि कवळ्याचं मांस त्या ठिकाणी औषध म्हणून सांगितलं महावीरांना आणि जे दुसऱ्यांनी सांगावं लागलं ते सर्वज्ञ कसे म्हणून आहे ना त्या ठिकाणी. ठीक आहे, खूप विपरीत आहे. किडनी दान हे मांसदानच झालं ना. नेत्रदान हे दान काय झालं, मांसदानच झालं त्या ठिकाणी. किडनी दान वगैरे त्या ठिकाणी. सातवी धातू आले त्याच्यामध्ये. हां बरोबर आहे त्या ठिकाणी. त्याला द्यायची भावाची म्हणजे घ्यायची पण भाव होणार. त्याला किडनी दान करायची भावाची म्हणजे आपल्याला घ्यायची पण आपल्याला जर झालं तर आपण पण घेण्याचे भाव आहे. दोन्ही आले ना त्याच्यामध्ये असं. ठीक आहे. काय म्हणते इथं काय शब्द आलेला आहे, शब्द काय आलेला आहे ते सांगतो. दया दान और पात्र दान के सिवाय अन्य दान देकर धर्म मानना कुधर्म है. मग तो त्या ठिकाणी दान देण्याची वस्तू पण इथे सांगितलं ना. दान त्या ठिकाणी दान देताना देखील त्या ठिकाणी इथं वस्तू सांगितलं. तथा द्रव्य तो ऐसा देना चाहिए जिससे उसके धर्म बढ़े. मग आपले परिणाम धर्म बढे म्हणजे वितरागता वाढे. त्या ठिकाणी शरीरामधली आसक्ती मिटे. आपल्या त्या ठिकाणी तत्व जाणलं जाईल की या ठिकाणी या वस्तूमुळं मी जगतो आहे, डोळ्यामुळं मी जगतो आहे, कानामुळं हृदयामुळं मी जगतो आहे. ही जी मान्यता आहे त्या मिटल्या पाहिजेत. मी तर स्वयं माझ्या चैतन्य प्राणाने जगणार आहे आणि शरीराचा संबंध आयुष्य आहे. जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत या दुनियातली कुठलीही वस्तू मला नष्ट करणारी नाही. हे तत्व आहे. हे तत्वाचं ज्याच्यामुळं पुष्टता होईल असा उपदेश द्यायला त्या ठिकाणी. आज आदिनाथ भगवान मोक्षाला गेले की नाही? कुठून गेले? कुठून गेले? कैलास पर्वत पहाडावरून मोक्षाला गेले. तर काय करून ते मोक्षाला गेले? विठ्ठलाला आपल्याला जाणल्याशिवाय मोक्ष होत नाही. आणखीन काय केलं त्यांनी? आपल्यासाठी काय करून ते मोक्षाला गेले? आपल्याला बोधी घेऊन ते मोक्षाला गेले. उपदेश सगळे तीर्थंकर मोक्षाला गेले ते बोधी देऊन मोक्षाला गेले, उपदेश देऊन मोक्षाला गेले. म्हणजे त्यांनी सांगितलेला उपदेशाचा प्रचार प्रसार होईल याच्यामध्ये धर्म आहे. उपदेश कशासाठी दिला? त्याने उपदेश न देता मोक्षाला जायला पाहिजे होतं. कशासाठी समूहशरणाची रचना झाली? कशासाठी भव्य जीवाना उपदेश दिला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे पंचकल्याणकामध्ये? पंचकल्याणकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उपदेशाची आहे. जिनेंद्र भगवंताला जाणणं आणि त्यांच्या उपदेशाला जाणणं, जिनेंद्र भगवंताचं स्वरूप जाणणं, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची निश्चिती करणं आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलेला उपदेशाला ग्रहण करणं ही मुख्यता आहे. कारण उपदेशाशिवाय त्याने वस्तुस्वरूप समजणार नाही.
उपदेशाशिवाय परापासून तो विरक्त होणार नाही, रागाधिक कटाय मिटणार नाही, वीतराग भाव उत्पन्न होणार नाहीत आणि धर्म होणार. म्हणून उपदेशाला खूप महत्व आहे. म्हणून शास्त्र वाचून निर्णय करा की कोणत्या वस्तू दिल्या पाहिजे, कुठल्या वस्तू दिल्या असताना रागाधिक मिटतील आणि कुठल्या वस्तू दिल्या असताना वीतराग भाव वाढतील. याचा जर विवेक असेल तर त्याप्रमाणे तो पण अनेक प्रकाराने विचार करा ना. त्या ठिकाणी आपण एकांगी विचार केलेला असतो. हे आपण डोळे दिले, कान दिले, तो सुखी होईल, अमुक केलं म्हणजे सुखी होईल. परिणामाची बरोबर आहे. वीतराग भावासंबंधी जर विचार असेल, संकलेश आहे त्याच्यामध्ये. जर वीतराग भावासाठी जर त्या ठिकाणी काही करेल तर त्या ठिकाणी शांती आहे. आणि वीतराग भाव स्वभावाच्या आश्रयाने उत्पन्न होतात, परद्रव्याच्या आश्रयाने ते त्रिकालात पण उत्पन्न होत नाही. स्वभावाला जाणे तर वीतराग भाव उत्पन्न होतील. मग स्वभावाला जाणण्याचा जो उपदेश आहे, स्वभावाला जाणण्याच्या ज्या क्रिया आहेत, स्वभावाला जाणण्यामध्ये जे अन्य बाह्य द्रव्य निमित्त आहे त्याच्यावर धर्माचा आरोप आला. ते साक्षात कारण पण नाही. साक्षात कारण तर आपला निज स्वभावच आहे, आपली ज्ञान चेतनाच आहे. त्या ठिकाणी ती स्वसन्मुख करेल तर स्वभावाचं भान करेल. आणि ज्याला स्वभावाचं भान झालेलं आहे त्याचा व्यवहार पण उचित असतो, योग्य असतो. ज्याला स्वभावाचं भान नाही त्याचा व्यवहार उचित असत नाही. तो आपल्या मनाप्रमाणे, नाही मला याच्यात धर्म वाटतो, मला याच्यात गाई दान करण्यामध्ये मला धर्म वाटतो, दूध दान करण्यामध्ये मला धर्म वाटतो, तो कशात पण धर्म मानेल त्या ठिकाणी. असं होईल ना त्या ठिकाणी. पुढे इस प्रकार दया दान व पात्र दान के सिवाय अन्य दान देकर धर्म मानना सर्व कुधर्म है तथा व्रताधिक करके वहाँ हिंसाधिक व विषय पुरुषाधिक बढ़ाते, विषयाधिक बढ़ाते है. बघा पुढे सांगता येईल. तथा व्रताधिक करके व्रत उपवास वगैरे करून हिंसाधिक किंवा विषयाधिक वाढवितात. परंतु व्रताधिक तो उन्हें घटाने के अर्थ किए जाते हैं. आणि व्रताधिक केले जातात ते कशासाठी केले जातात? रागाधिक भाव मिटवण्यासाठी, विषयाधिकाची इच्छा मिटवण्यासाठी ते केले जातात, त्याच्यासाठी केले जातात. तथा जहाँ अन्न का तो त्याग करे और कंदमूलादिक का भक्षण करे वहाँ हिंसा विशेष हुई, स्वादाधिक विशेष हुए. इकडे अन्नाचा तर त्याग केला, इकडे कंदमूळ भक्षण करे आहे ना. हे एकादशी वगैरे काय करतात, अन्नाचा तर त्याग करायचा दिवसभर आणि कंदमूळ सेवन करते. एकदम विरुद्ध उद्देश, पाप भाव त्या ठिकाणी एकदम विरुद्ध. अशा प्रकारे जैन धर्माच्या विरुद्ध त्या ठिकाणी की अन्न पाण्याचा त्याग दिवसभर करायचा. आणि कंदमुळं सगळी जेवढी कंदमुळं असतील, रताळी, गाजर वगैरे जे काय आहे ना, बटाटा, साबुदाणा, हे भगर, हे सगळं त्यांना चालतं त्या ठिकाणी. आणि अन्न चालत नाही त्या ठिकाणी. म्हणजे उलट त्या ठिकाणी पापभाव अधिक आहे, आणखी रसामध्ये शुद्धता अधिक आहे. अन्नाधिक का तो त्याग करे और कंदमूलाधिक का भक्षण करे वहाँ हिंसा विशेष हुई, स्वादाधिक विषय विशेष हुए. तथा दिन में तो भोजन करता नहीं और रात में भोजन करता है. त्यांच्यामध्ये उपवास वगैरे, दिवसा भोजन करायचं नाही आणि रात्री तो उपवास सोडायचा त्या ठिकाणी. वहाँ प्रत्यक्ष ही दिन भोजन से रात्रि भोजन में विशेष हिंसा भाषित होती है, तो प्रमाद विशेष है. आणि दिवसापेक्षा रात्री भोजनामध्ये हिंसा अधिक आहे. जसं जीवाची हिंसा होते, रात्री भोजन मूळ गुणामध्ये टाकलेलं आहे त्या ठिकाणी. रात्री भोजन नरकगतीच्या पापाचं कारण आहे. तथा व्रताधिक करके, आणखीन बघा सांगितलं, व्रताधिक करके नाना श्रृंगार बनाता है, कुतूहल करता है, जीवा आदि रूप प्रवर्तता है, इत्यादी पाप क्रिया करता है. व्रताधिक करून काय करतो, नाना शृंगार वगैरे, नटणं थटणं वगैरे त्याच्यामध्ये बराचसा वेळ घालवतो. कुतूहल करण्यामध्ये, हे आले ते आले, कोण आले का वगैरे त्याच्यामध्ये. त्यानंतर टी व्ही वगैरे पाहत बसणं, जीवा वगैरे खेळणं त्याच्यामध्ये प्रवर्तन करतो. इत्यादी पाप क्रिया करता है. तथा व्रताधिक का फल लौकिक दृष्टि की प्राप्ति, लौकिक इष्ट की प्राप्ति, अनिष्ट के नाश को चाहता है. आणि व्रताधिकाच्या फळ काय इच्छितो, आपल्या लोकांमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित सर्व संसार आपला व्यवस्थित व्हावा, शरीर व्यवस्थित व्हावं, स्त्रीपुत्राधिक धनसंपत्ती, दुकानदारी वगैरे व्यवस्थित व्हावी, अशा प्रकारे इष्टची इच्छा करतो, अनिष्टाचा नाश इच्छितो. कशाच्याद्वारे? व्रत करण्यामध्ये प्रयोजनामध्ये चूक करतो त्या ठिकाणी, परिणामामध्ये खोट आहे, परिणामामध्ये पाप भाव आहे त्याचा. लोक कषाय आहे, भय कषाय आहे, वहाँ कषायों की तीव्रता विशेष होईल. त्यामध्ये कषायाची तीव्रता विशेष झाली. व्रत केलं जातं ते कशासाठी केलं जातं? रागाधिक कषाय भाव मिटविण्यासाठी केलं जातं. आणि ते करून रागाधिक कषाय भाव वाढवेल तर व्रत कसं होईल?
जेवढं होईल तेवढं साधेल तेवढं करा, पण त्यामध्ये रागादी भाव मिटले पाहिजेत, कमी झाले पाहिजेत, घटले पाहिजे, विषयासक्तता घटली पाहिजे, पंचेंद्रिय शरीर वगैरे यांची सेवाभाव घटले पाहिजे, तर ते व्रत झालं. व्रत म्हणजे काय? पंचेंद्रियाच्या विषयापासून विरक्त होणं, त्याचं नाव व्रत आहे. व्रताचं नाव काय? व्रत कशाला म्हणतात? पंचेंद्रियामध्ये जी आसक्तता आहे, विषयामध्ये जी आसक्तता आहे, इंद्रियांच्या विषयामध्ये जी लालसा आहे, ती घटविणं, याचं नाव व्रत. ज्या ज्या प्रमाणामध्ये ती घटेल त्या त्या प्रमाणामध्ये ते व्रत आहे. इस प्रकार व्रताधिक से धर्म मानता है तो कुधर्म है. अशा प्रकारचे व्रताधिक करून तो धर्म केला असं मानतो, तो सगळा कुधर्म आहे. तथा कोई भक्ति आदि कार्यों में हिंसाधिक पाप बढ़ाते हैं. गीत नृत्याधिक व इष्ट भोजनाधिक व अन्य सामग्रियों द्वारा विषयों का पोषण करते हैं. बघा आणखी त्याची तथा कोई भक्ति आदि कार्यों में, भक्ती वगैरे कार्यामध्ये हिंसाधिक पाप बढ़ाते हैं. भक्ती वगैरे करतात परंतु हिंसा वगैरे वाढवितात, नाचून गाऊन वगैरे, नृत्य गीत नृत्याधिक त्याचा निषेध केला बघा. गीत नृत्याधिक कारण त्याच्यामध्ये तो कर्णेंद्रियाचा नेत्र इंद्रियाचा विषय आहे. आणि तो म्हणतो मला आनंद आला, खूप संगीत पूजा झाली, मला खूप आनंद झाला. त्या संगीतामध्ये थोडासा जर काही बिघाड झाला त्या ठिकाणी, किंवा नृत्य जरा वेडवाकडे केलं तर याची प्रतिक्रिया कशी असते? म्हणजे याने प्रतिक्रिया केली म्हणजे याने नेत्रानंद विषया नाही त्या ठिकाणी, कर्णानंद त्या ठिकाणी, याच्यामध्येच आनंद मानला त्याने. नेत्राच्या विषयामध्ये आनंद मानला, कर्णाच्या विषयामध्ये आनंद मानला. तो कोणतं ध्यान आहे? रौद्र ध्यान आहे, नरगतीचं कारण आहे. विषयानंदी, त्याने विषयाचा उपभोग घेऊन आनंद मानला आणि म्हणतो मला आनंद आला, नृत्य करण्यामध्ये मला आनंद आला, मी खूप नृत्य केलं आणि त्या ठिकाणी त्या संगीत पूजा केली. पण तो आनंद कशाचा घेतला? अतींद्रिय ज्ञान स्वभावाचा आनंद घेतला का विषयाचा आनंद घेतला? हा, कर्णेंद्रियाचा नेत्र इंद्रियाचा आनंद घेतला आणि म्हणतो मला आनंद आला. अरे हे तर रौद्र ध्यान आहे. आणि रौद्र ध्यान किती प्रकारचं आहे? 4 प्रकारचं आहे. विषयानंदी आहे ना, हिंसानंदी, वृषानंदी, शौर्यानंदी आणि परिग्रहानंदी. अशा प्रकारे हे रौद्र ध्यान आहे, ते दुर्गतीचं कारण आहे. आणि तो म्हणतो मला आनंद आला. कशामध्ये आनंद आला? भक्तीमध्ये आनंद आला, पूजन करण्यामध्ये आनंद आला. पूजन करण्यामध्ये आनंद आला, तुला आत्मिक आनंद आला का इंद्रियजनित आनंद आला? हे आहे ना. मग टी व्ही पाहण्यामध्ये पण आनंद आला म्हणतो, सिनेमा पाहण्यामध्ये पण आनंद आला. तसं जिनेंद्र भगवंताच्या भक्ती करण्यामध्ये पण आनंद आला. त्या जातीचा आनंद आला का वेगळ्या प्रकारच्या जातीचा आनंद आला? जर त्याच जातीचा आनंद असेल तर फरक काय? तू टी व्ही पहा, टी व्ही पाहण्यामध्ये जो आनंद आला, टी व्हीमधले नृत्य पाहतो ना, सिनेमामधले नृत्य पाहत आलेलाच आहे. इथं पण त्याला हीच संस्कार असल्या कारणाने इथं पण त्याला नृत्य करण्याचे भाव होतात, नृत्य पाहण्याचे भाव होतात, नृत्य करीविण्याचे भाव होतात. त्या ठिकाणी संस्कारच खोटे आहेत ना त्या ठिकाणी, अनादिकालचे त्या ठिकाणी. आणि त्या नृत्यामध्ये तो आनंद मानतो त्या ठिकाणी. मग तिथं पण आनंद आहे, इथं पण आनंद आहे. म्हणजे आनंदाची जात एकसारखी आहे की वेगवेगळी आहे? तो आनंद आकुलताजनित आहे, दुःख उत्पन्न करणार आहे. भविष्य काळामध्ये ते दुःखाचं बीज आहे का सुखाचं बीज आहे? विचार कर त्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टीतून विचार केला पाहिजे. आत्मानंद याच्यापासून भिन्न आहे. आणि आत्मानंद आहे तो पंचेंद्रियाच्या विषयापासून विरक्त होण्यामध्ये आत्मानंद येतो. जिनेंद्र भगवंताच्या गुणांना जाणण्यामध्ये आत्मानंद येतो. आत्म्याचं स्वरूप जाणेल तर आत्मानंद येईल, आत्म्याचं भान करेल तर आत्मानंद येईल. आणि याच्याशिवाय विषयांचं तर ज्ञान करतच आलेलं आहे, त्या ज्ञानामध्ये तो तरबेज तर बनलेला आहे. आणखी मनुष्य पर्यायामध्ये तर अधिक तरबेज बनलेला आहे. फिरता तू तीरंदाज बना, निज लक्ष्य का कुछ भी ध्यान नहीं, तू कैसे तीर चलाएगा जब पहला निशाना भूल गया. तर पहिलाच निशाणा तू चुकला. आत्म्याचा निशाणा करायला पाहिजे होता, आत्म्याला जाणायला पाहिजे होतं आणि तत्पूर्वक जिनेंद्र भगवंताची भक्ती करायला पाहिजे होती, केली नाही. आत्मभानपूर्वक भक्ती होत असते, आत्मभानपूर्वक, आत्मज्ञानपूर्वक, आत्म्यासाठी, स्वतःच्या निज स्वभावाला प्राप्त करण्यासाठी जी भक्ती पूजा केली जाते त्याला तू विसरला. म्हणजे लक्ष का कुछ भी ध्यान नाही है ना त्या ठिकाणी. पहिलाच निशाणा चुकला त्या ठिकाणी. तथा कोई भक्ति आदि कार्यों में हिंसाधिक पाप बढ़ाते हैं. गीत नृत्याधिक व इष्ट भोजनाधिक, त्यामध्ये इष्ट भोजन वगैरे ठेवून बस लक्ष सगळ्यांचं कुठं असतं? महावीर जयंतीकडे, महावीर भगवंताच्या गुणांच्याकडे,
आहे ना त्या ठिकाणी. त्रिशिलानंदन महावीर भगवान त्यांनी दिलेल्या उपदेश, त्यांनी दिलेलं तत्वज्ञान, त्यांनी दिलेला बोधी, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र की जे दुःखातून आपल्याला तारून नेणार आहे, त्याच्याकडे लक्ष असतं का नाश्ता फराळाकडं, जेवणाकडं, कशाकडे लक्ष असतं? ते कधी उरकते नाही, नाही उरको नाही तर न उरको, चला आपल्याला भूक लागली आहे, चला खायला सुरुवात करा. लक्ष कुठं असतं? प्रश्न काय आहे, लक्ष कुठं असतं त्या ठिकाणी? अधिक लक्ष त्या ठिकाणी जिज्ञासा, चर्चा. चर्चा कशाची असते? आपण मिरवणुकीला चाललो वगैरे, मग आज काय मेनू आहे, पुढच्या वर्षी काय मेनू ठेवायचा, तेवढे कितीचा चढावा गेला, कोणी घेतला, काय केला, तरी चर्चा. व्यापार धंदा दुकानात पण ती चर्चा. आणि इथं आला तरी त्याच्यात किती राहिले आणि किती गेले हीच दुकानात चर्चा होती. आणि तिथे गेला तरी याच्यात किती मिळाले आणि याच्यात किती गेले, यावर्षी किती चढावे झाले आणि म्हणजे किती कमाई झाली त्या ठिकाणी आणि किती खर्च झाले याचीच चर्चा. दुकानदारी तिथं पण नाही, ते आत्मकल्याणाच्या हेतूने तर तो गेला तिथं आणि आत्मकल्याणाचा त्याला उपदेश मिळाला नाही, आत्मकल्याणाची चर्चा केली नाही, सत्संगती केली नाही, महावीर भगवंताच्या गुणाकडे लक्ष दिलं नाही. महावीर जयंती साजरी केली त्या दिवशी महावीरांच्या गुणाकडे किती जणांचं लक्ष जातं. दीपावली साजरी केली, प्रतिपदा, गौतम स्वामींना केवल ज्ञान झालं, महावीरांना निर्वाण झालं, त्या दिवशी महावीरांचं ध्यान किती जीव करतात. गौतम स्वामींचं ध्यान त्या ठिकाणी केवल ज्ञानाचं स्मरण, त्याची महिमा किती जीवांना येते. काय केलं काय नाही, लाडू झाले का नाही, कानवले झाले नाही, झाले का नाही, किती फरार केला, चर्चा. इतके व्याप असतं मागे केव्हा करायचं ते ध्यान आणि खाण्यापिण्यातच आपण रंगून गेलेलो असतो. इतकी कामं खाणे आधी त्यात सगळे व्यापारी, त्यात आणखी दुकानात गिऱ्हाईक बघा त्या ठिकाणी सांगितलं नाही. हा जैन धर्म इतका उत्कृष्ट हिरा आहे, पण तो पडला कोणाच्या हातामध्ये? बनिया कोळशे विकणाऱ्यांच्या हातामध्ये, कनियांच्या हातामध्ये पडला त्या ठिकाणी. इतका उत्कृष्ट हिरा. त्यांना सवय नाही धर्मासंबंधी विचार करायला, व्यापारामध्ये इतके गुंतून गेले त्या ठिकाणी की धर्मासंबंधी विचार करायला फुरसत नाही, टाईम नाही. तीर्थ त्या ठिकाणी किती पर्व वगैरे जरी आल्या, निर्वाण उत्सव जरी आले, जन्म उत्सव आले, तर त्यावेळेला देखील त्या उत्सवामध्ये देखील आपण त्यांच्या गुणांचं स्मरण करत नाही. पुण्यभावाला पुण्य त्या ठिकाणी गुणांचं स्मरण करेल, त्याच्यामध्ये एकाग्र होईल तर पुण्य तरी मिळेल. पण तिथेही व्यापार धंद्याचीच चर्चा, कमाई धमाईचीच चर्चा. नृत्य गायनाधिक व इष्ट भोजनाधिक व अन्य सामग्रियों द्वारा विषयों का पोषण करते हैं. कुतूहल प्रमादादी रूप प्रवर्तते है. कुतूहल काय झालं, थोडं उशिरा आला तर मग किती चढावा गेला, काय गेलं, कुतूहल कोणी घेतला त्या ठिकाणी माहीत नसेल तर घरी गेला तरी जेवताना देखील चर्चा काय, घर चर्चा रहे धर्मची. कोणती चर्चा? अहो मी धर्माचीच चर्चा करतोय. कोणी चढावा घेतला, कोणी नाही घेतला, किती रुपयाला गेला, काय गेला, ही धर्माची चर्चा आहे त्या ठिकाणी. फिर कुतूहल प्रमादादी रूप प्रवर्तते, वहाँ पाप को बहुत उत्पन्न करते हैं और धर्म का किंचित साधन नहीं है. वहाँ धर्म मानते हैं, सब कुधर्म है. याच्यामुळे शांती प्राप्त होणार नाही, याच्यामुळं आत्म्याचं कल्याण होणार नाही. ज्या धर्मामुळं आत्म्याचं कल्याण होणार आहे तो धर्म कसा आहे आणि तो धर्म तीर्थंकर भगवंताने सांगितलेला आहे. ते तीर्थंकर भगवान कसे आहे ते जाण. त्यांनी सांगितलेला धर्म कसा आहे तो त्याचा निर्णय कर आणि असा धर्म तू हृदयामध्ये धारण कर, तर तुला सुख शांती प्राप्त होईल. ओम नमः.